सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शहाजापूरच्या श्री क्षेत्र कवडेश्वर येथील माऊली कृपा गोशाळेत नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते गोपूजन झाले। यावेळी त्यांनी गोशाळेसाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रवीण गवळी, देवीदास मोटे, बापू म्हस्के, राजाराम म्हस्के, जय बाफाना तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। आमदार दाते व कोरडे यांचा गोमातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। गोशाळेचे अध्यक्ष नितीन महाजन शिंदे हे म्हणाले की सरकारने गोवंशासाठी प्रति जनावर प्रतिदिन 50 रुपये जाहीर केले आहेत। ते लवकरात लवकर मिळाले तर गोवंश सांभाळणे शक्य होणार आहे। श्रीरामपूर रावरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे। खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे, परंतु काही ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार हेमंत ओगले यांच्याकडे केल्या आहेत। त्या अनुषंगाने आमदार ओगले यांनी तातडीने मुंबई येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले व यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे, मर्चंटचे संचालक निलेश नागले आदी उपस्थित होते। आत्महत्येस प्रवृत्त करून पसार झालेला पत्नी व तिच्या प्रियकराच्या पोलीस पथकाने मुसके आवळून गजाआड केले आहे। पत्नीला पतीचा दशक्रिया विधी होताच ताब्यात घेतले तर प्रियकराला राहुरी तालुक्यातील ताहराबाद परिसरातून ताब्यात घेतले आहे। राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील एका विवाहित तरुणीने शनिवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवले होते। श्रीगोंदा न्यायालय आणि परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शनिवारी जेरबंद केलं आहे। महेंद्र बाळ सुपेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत। काष्टी परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेट दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पाठवलेल्या पोलीस पथकाने महेंद्र बाळू सुपेकरला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोर्टाचे पार्किंग, श्रीगोंदा शहर, काष्टी व इतर ठिकाणाहून 10 दुचाकींची चोरी केल्याचं सांगितलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन झाले पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे। मात्र या प्रकरणावरून वातावरण गढूळ करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशा मागणी करत ओबीसी समाजाने बुधवारी सकाळी पाथर्डी शहरातील नाईक चौकात 1.5 तास रस्ता रोको आंदोलन केले। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करून मराठा ओबीसी असा वाद निर्माण करून वातावरण गढूळ करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत व त्यामुळे मराठे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। गत वर्षातील मासिक चर्चासत्र कार्यक्रमानुसार कृषी विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी नेवासा तालुक्यातील विविध गावातील कृषी प्रकल्पांना प्रक्षेत्र भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह राहुरी येथील महात्मा फुले आणि कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शाफी खान अत्तार, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, दहिगावचे कृषी विज्ञान केंद्राचे श्याम सुंदर कौशिक, नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे आदी उपस्थित होते। जगात चमत्कार आपोआप घडत नाही तर त्यामागे भौतिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोळ्यात श्रद्धा ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले। संवत्सर येथील जनता विद्यालयातील तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनात त्यांनी चमत्काराचे सादरीकरण केले। त्यामागील कार्यकारभाव स्पष्ट केला। भूत, भानामती, करणी, जादूटोणा यातील फोलपणा त्यांनी स्पष्ट केलाय। या कार्यक्रमाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने पाण्याने दीपप्रज्वलन करून झाले। काही भोंदू बाबा चमत्कार करून भक्तांना कसे फसवतात व त्याचे प्रयोग दाखवण्यात आले।
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी हेल्मेट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुचाकीची रॅली काढण्यात आली। सदर रॅलीस तहसीलदार मिलिंद कुमार वाहक, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली व सदर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दुचाकी स्वारांनी सहभाग नोंदविला होता। शाहू फुले आंबेडकरांची नावे घेण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावले आहे। त्यांची परंपरा, विचारधारा जोपासण्याची गरज आहे, मात्र वर्तमानात तसे घडताना दिसत नसल्याची खंत विचारवंत संजय सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। संगमनेरातील फाउंडेशनच्या वतीने शांती आयोजित पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते व यावेळी व्यासपीठावर प्रकाशक व संपादक घनश्याम पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पतित पावन संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष प्राध्यापक SZ देशमुख व माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी उपस्थित होते। कर्जत येथील नगर परिषद घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करासह इतर थकबाकी वसुलीसाठी ॲक्शन मोडवर असून मुख्य अधिकारी अक्षय जायभाय यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी बुधवारी रस्त्यावर उतरले होते। कर्जत नगर परिषदेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असून शहरातील अनेक व्यावसायिकांसह नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून कर भरलेला नाही व त्यामुळे मुख्य अधिकारी अक्षय जायभाय यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाई करण्यात आली। मेन रोडवरील थकबाकीदार व्यावसायिकांची दुकाने देखील यावेळी सील करण्यात आली होती। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।